Welcome. Now this is the last leg of our this year's paper. So these are some questions based on current affair and normal factual questions. So we are going to discuss these questions. Afterwards it will be followed by discussion on economy. तर या क्वेश्चन मध्ये बघा, करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. रिव्हर ब्रिजेस विषयी विचारलंय आपल्याला. कोणते कोणते रिव्हर ब्रिजेस आहेत कनेक्टिंग विथ नेबरिंग कंट्रीज. सो आपल्याला हे माहिती असतं की मैत्री सेतू हा फेनी रिव्हरवर आहे, येस, आणि इट कनेक्ट्स विथ बांगलादेश. बट द कॅच हिअर इज, हे रामगड जे आहे ते इंडियामध्ये नाहीये, ते बांगलादेशमध्ये. सो दिस स्टेटमेंट इज रॉंग. दिस वॉज व्हेरी फेमस फॅक्ट. ज्यांना मैत्री सेतू माहिती आहे त्यांनी बघितलं असेल, साधारण 2 वर्षापूर्वी याचं उद्घाटन झालं होतं. त्यानंतर हे झुला घाट सस्पेन्शन जे आहे तर ते इंडिया आणि म्यानमारला नाही कनेक्ट करत, ते नेपाळला कनेक्ट करत आहे. आणि हे मेची ब्रिज जे आहे तर ते स्टेटमेंट बरोबर आहे, ते वाला. सो ओनली 3 इज दी करेक्ट. Yes. Which of the following statement about zero FIR? आपल्याला झिरो FIR माहिती आहे, दॅट्स अ न्यू ॲडिशन इन BNS. याच्यामध्ये बघा, zero FIR can be lodged at police station even though the place of commission of cognizable or non-cognizable offense is outside the territorial jurisdiction of that police station. If offense is non-cognizable, त्याच्यासाठी आपल्याला zero FIR ची गरज नसते, है ना. So that's a very common sense वाली गोष्ट. त्यामुळे this statement is wrong. Officer in charge of police station where zero FIR has been lodged may with permission of competent authority. आता इथं competent authority actually DYSP वगैरे, पण this statement is very comprehensive. हे ओपन स्टेटमेंट आहे, तर त्यामुळं this statement is right. Under zero FIR it is obligatory for informant to furnish information electronically. म्हणजे झिरो FIR फक्त आणि फक्त ऑनलाईन करता येतो असे म्हणतात. तर अगेन दिस स्टेटमेंट इज रॉंग. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला इलिमिनेशनचा पण वापर करता येतो, है ना. आपण बघितलं की आपल्याला हे जर स्टेटमेंट, एक्स्ट्रीम स्टेटमेंट जर आपण इलिमिनेट केलं तर ए आणि बी हे ऑप्शन इलिमिनेट होतात. राहिलेल्या दोन्ही ऑप्शन पैकी जो ऑप्शन वाईड आहे, जो ऑप्शन मोठा आहे, सो ऑप्शन डी. दिस इज सिम्पल इलिमिनेशन वाला क्वेश्चन. अगेन ग्लॅड टू सी की यावर्षी परत इलिमिनेशन थोडं वर्क होतंय. सगळीकडे नाही, पण बऱ्याच क्वेश्चन मध्ये इलिमिनेशन वर्क करतंय यावर्षी. नाउ दिस क्वेश्चन, हे बघा, सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्युरो. आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमिक इंटेलिजन्स हे मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचं डिपार्टमेंट आहे, त्यामुळं हे तर नाही होत. सिरियस फ्रॉड अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस, अगेन हे कॉर्पोरेट फ्रॉड्स मध्ये आहे आणि इथं फायनान्स मिनिस्टर आहे, तर नाही, हे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर असणार आहे ना. सो दिस इज ऑल्सो रॉंग. CBI खूप न्यूज मध्ये असणारी बॉडी, रोज सगळ्यांना नेत्यांना स्वप्न पडतं या बॉडीचं. टू प्रिझर्व द व्हॅल्यूज इन पब्लिक लाईफ अँड एन्श्युअर हेल्थ ऑफ नॅशनल इकॉनॉमी, येस, दॅट इज ट्रू. आणि मिनिस्टर ऑफ पर्सनल. सो ओनली वन पेअर इज करेक्ट. Only one, option A. Yes. या क्वेश्चन मध्ये थोडंसं मला वाटतंय की इथं काहीतरी गडबड होईल. मे बी हा क्वेश्चन कॅन्सल व्हायची शक्यता जास्त आहे, कारण यामध्ये जे सेकंड आणि फोर्थ जे आहे तर ते आपण रेटिफाय केलेलं आहे. सेकंड आणि फोर्थ आपल्याला विचारलंय की कोणतं रेटिफाय नाही केलेलं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रेटिफाईड. ऑप्शन इज 1, 3 and 4 अकॉर्डिंग टू माय रिसर्च. आय मे बी रॉंग, बट मला वाटतं हा क्वेश्चन कॅन्सल होईल. सो लेट अस सी व्हॉट हॅपन्स. अदरवाईज बऱ्याच लोकांचं मत असं आहे की ऑप्शन डी असायला पाहिजे. बट विथ रिस्पेक्ट टू AI इम्पॅक्ट समिट, अगेन या क्वेश्चन मध्ये परत आपण बघूया की हाऊ डज इलिमिनेशन वर्क्स. हे सगळं वाचून घ्या. समिट्स इंटेलेक्च्युअल फ्रेमवर्क वॉज बेस्ड ऑन 3 फंडामेंटल सूत्राज वगैरे. आपल्याला असं वाटू शकतं की बाबा हे गव्हर्नमेंटला सवय आहे असं काही है ना नाव द्यायची. बट अगेन लुक हिअर, AI इज बाइंडिंग फ्रेमवर्क. तर आपल्याला माहिती आहे की याच्यात बाइंडिंग काही अजून झालेलं नाही.
आणि मेजरली AI वगैरे अशा याच्यात काही बाइंडिंग आपण करत नाही. पण बाइंडिंग कुठल्या भागात करतो, तर एन्व्हायरमेंटच्या आस्पेक्टमध्ये बाइंडिंग कन्व्हेन्शन होतात, है ना. चाइल्ड राईटच्या आस्पेक्टमध्ये बाइंडिंग कन्व्हेन्शन होतात. इव्हॉल्विंग टेक्नॉलॉजीमध्ये बाइंडिंग कन्व्हेन्शन फ्रेमवर्क नाही करतायत. सो लेट अस सी द ऑप्शन, है ना. ऑप्शन 2 जर इलिमिनेट केला, ऑप्शन 2 इफ यू इलिमिनेट, तर डिरेक्ट आपलं आन्सर येतं. सो दिस वॉज व्हेरी इझी क्वेश्चन प्रोव्हाइडेड थोडं शांत डोकं ठेवून सॉल्व्ह करणं आहे या क्वेश्चन मध्ये. नेक्स्ट वन अगेन व्हेरी फॅक्च्युअल. विच ऑफ द फॉलोइंग कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स आर पार्ट ऑफ कोऑपरेशन बिटवीन इंडिया अँड एशियन कंट्रीज. तर हे बघा की याच्यामध्ये दोन गोष्टी माहीत पाहिजे. एक तर हे प्रोजेक्ट कुठं कुठं आहेत आणि कुठले नेशन्स आहेत ते एशियनमध्ये आहेत. तर कलादान मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हे माहिती आहे इंडिया म्यानमारमध्ये. म्यानमार इज अ पार्ट ऑफ एशियन. IMT इंडिया म्यानमार थायलंड, अगेन म्यानमार इज अ पार्ट ऑफ एशियन. आगरताला अखुरा रेल लाईन हे जे आहे तर हे आपलं बांगलादेश सोबतच आहे. अखुरा बांगलादेशमध्ये, आणि बांगलादेश इज नॉट पार्ट ऑफ एशियन. सो ऑप्शन 1A, ऑप्शन A 1 and 2 ओनली इज करेक्ट. सो दॅट वॉज अ सिम्पल क्वेश्चन. पण दोन प्रकारचे फॅक्ट्स आपल्याला माहित पाहिजे होते. दिस वॉज व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन फॉर मी ॲटलिस्ट. हा प्रोजेक्ट सपोर्टेड बाय इंडिया आणि कंट्री विचारलाय याच्यामध्ये. पण आपण बघूया की याच्यामध्ये इलिमिनेट करून कसं करता येईल. आता हे जे मांगदेचू हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे, हा आपण नेहमी न्यूजमध्ये असतो. आपल्या विदेश नीतीचा भाग आहे हा, आपल्या इंटरनॅशनल पॉलिसीचा भाग आहे. आणि मांगदेचू इज इन भूतान. सो ऑप्शन जो A आहे, A ची जोडी 3 ला लागली पाहिजे. सो A आणि D ऑप्शन कट होत आहेत. B आणि C पैकी आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ना. रिस्टोरेशन ऑफ स्टोअर पॅलेस. तर स्टोअर पॅलेस लडाखमध्ये, पण आपण रिस्टोरेशन केलंय दुसऱ्या कंट्री सोबत, है ना. तर ते श्रीलंका, आणि म्हणजे बुद्धिझमचा रेफरन्स इथं जोडता येतो, तर ते श्रीलंकामध्ये. सो B ला 4 जोडायचंय. सो ओनली 1 ऑप्शन इज देअर. म्हणजे पहिले 2 जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही सरळ C ऑप्शन पर्यंत येऊ शकता. अँड दॅट वॉज द ट्रिक हिअर, की खूप कमी इन्फॉर्मेशन मध्ये काढता येतं. C ऑप्शन जे आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ॲट दिकोया, अगेन ते अफगाणिस्तानमध्ये. भारताने बरेच सगळे हॉस्पिटल्स वगैरे चालू केलेले आहेत, हे पण बऱ्याच लोकांना माहिती आहे. आणि इन्स्टिट्यूशन फॉर सिक्युरिटी अँड लॉ एन्फोर्समेंट स्टडीज हे जे आहे तर D, दॅट इज इन मालदीव्स. सो तुम्हाला A आणि C किंवा A आणि B दोन्हीपैकी जर हे 2 जर माहीत असतील तर हे क्वेश्चन लगेच सॉल्व्ह होतो. सो दॅट वॉज टफर क्वेश्चन. आय वॉन्ट से इझी, बट अगेन इलिमिनेशन ट्रिक तिथं कामाला येते. दिस वॉज अ व्हेरी इझी क्वेश्चन, की कुठल्या याचं हार्डवेअर तयार झालं इंडियामध्ये, है ना. तर हे बघा की आपल्याला माहित असतं की मेक इन इंडियामध्ये आपण गव्हर्नमेंट बरंच काय काय करतोय. हे जे आहे हे नावच भारतीय नाही आहे, अकुला क्लास सबमरीन, है ना. आणि ज्याला हे माहिती आहे T-90 म्हणजे ते भीष्म नावाचे टँक आहेत, भीष्म टँक्स. सुखोई तर आपल्या इथं तयार होतं, हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड तयार करतं. आणि हे जे आहे हे रशियाकडून आपण डिरेक्ट इम्पोर्ट करतो. आपल्याकडे एक INS चक्रा नावाची सबमरीन आहे, अकुला क्लास. सो दॅट नेम इट सेल्फ इज नॉट इंडियन. सो 3 जर इलिमिनेट केलं तुम्ही तर 1 and 2, दॅट इज द आन्सर. येस. कोलंबो प्रोसेस, अगेन ते बाइंडिंग नाहीये, है ना. कोलंबो प्रोसेस बाइंडिंग डिसिजन विचारतायत, तर ते बाइंडिंग नाहीये. सो त्याला जर आपण इलिमिनेट केलं तर हे आपलं आन्सर लगेच येऊन जातं. आणि हे बाकी 2 स्टेटमेंट करेक्ट आहेत. दिस वॉज बिट डिफिकल्ट क्वेश्चन, कारण हे असे फॅक्ट आपल्याला माहित नसतात की नेमके हे कुठलं आहे काय. आणि तिन्ही गोष्टींचे फॅक्ट माहित असणं हे अवघड आहे. पण इथून सी द ओल्ड इलिमिनेशन ट्रिक वर्क्स हिअर. आय वॉन्ट सजेस्ट दिस की बाबा स्टॅटिकच्या ज्या क्वेश्चन्समध्ये इलिमिनेशन ट्रिक फार नाही वापरायच्या. पण जे अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत जे की खूप बिझार आहेत, खूप रॅन्डम आहे, याच्यामध्ये UPSC कायम क्लू सोडते. दॅट वॉज द क्लू, बाइंडिंग डिक्लेरेशन. सो ऑप्शन C इज द राईट वन. 1, 2 म्हणजे इलिमिनेट होतात.
आणि ग्लोबल फोरम फॉर मायग्रेशन डेव्हलपमेंट क्रिएटेड अपॉन प्रपोजल ऑफ फॉर्मर UN सेक्रेटरी जनरल. हे अगेन व्हॉलंटरी अँड नॉन बाइंडिंग आहे. सो दॅट वॉज व्हेरी जनरलिस्टिक स्टेटमेंट. सो 2 and 3 आर करेक्ट स्टेटमेंट अँड 1 इज रॉंग. कन्सिडर द फॉलोइंग UN ऑर्गनायझेशन्स. आता हे खूप खूप अवघड क्वेश्चन आहे की दोनदा नोबेल कोणाला भेटलंय आणि इट इज व्हेरी इझी टू से. म्हणजे मला आता बोलायला खूप सोपं जात आहे की बाबा हे माहित पाहिजे वगैरे, बट पेपर सोडवताना हा क्वेश्चन खूप व्हेरी टफ याच्यात येतो. कारण आपल्याला युजली माहित असतं की कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशन्सला नोबेल मिळालंय. दोनदा कुठल्याला मिळालंय दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट. याच्यामध्ये युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड युनिसेफ जे आहे ते त्यांना दोनदा नोबेल मिळालंय, 1954 आणि 1981. ऑफकोर्स मी गुगलचा वापर केलाय हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ओनली 1 इज करेक्ट आन्सर. UN पीस कीपिंग ऑपरेशन विचारतायत. याच्यामध्ये मी नेक्स्ट इयर साठी ट्रिक देऊन ठेवतो. आय डोंट विश की तुम्ही कुणी नेक्स्ट इयरला जावं. याच वर्षी तुमची प्रिलिम्स निघावी अशी माझी इच्छा आहे. पण तरी हे जे लास्टचं अक्षर आहे ना याचं, तर ते त्या कंट्रीसाठी बनलेलं असतं. हे L इज फॉर लायबेरिया, RAC हे जे कार आहे, कार आणि चॅड तिथं झालेलं आहे, सेंटर आफ्रिकन रिपब्लिक वगैरे तिथं. H इज फॉर हेती आणि हे ET फॉर ईस्ट तिमूर असं झालेलं हे ऑपरेशन आहे. तर याच्या पिरियड्समध्ये वगैरे हे जे आहेत, तर ऑप्शन बी हा जो इथला करेक्ट आन्सर आहे. दिस वॉज व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन, कारण आपण पीस कीपिंग ऑपरेशन कधी झाले हे बघतच नाही. म्हणजे हा लायबेरियामध्ये जो आहे तर ते साधारण 2003 ते 18 मध्ये झालेलं आहे. त्यानंतर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये जे झालेलं आहे तर ते 2007 ते 10 मध्ये झालेलं आहे. हैतीमध्ये जे झालेलं आहे ऑपरेशन ते 2004 ते 17 मध्ये झालेलं आहे. आणि ईस्ट तिमूर जे आहे तर ते 2002 ते 5 दरम्यान झालेलं आहे. दॅट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन आणि ऑप्शन पण खूप एकमेकांना चिटकून आहेत. सो दॅट इज व्हेरी अनलाइकली ऑफ UPSC. पण आता अशा क्वेश्चनचा ट्रेंड वाढत आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला फॅक्च्युअल गोष्टींकडे पण लक्ष द्यायला लागेल. सो इट इज बेटर की आपली अॅक्युरसी वाढवली पाहिजे पूर्ण पेपर सॉल्व्ह करण्यामध्ये पण, है ना. कारण हे असे क्वेश्चन आपण स्किप केलेले बरे असतात. येस. अगेन हे याच्यापैकी काही काही गोष्टी आपल्याला माहित असतात. जसं की मला 2 गोष्टी माहित होत्या, त्याद्वारे मी हा क्वेश्चन सोडवलेला आहे, है ना. सो बिमस्टेक कल्चरल इंडस्ट्रियल ऑब्झर्वेटरी, तर हे जे हे थिम्पूमध्ये. सो एचं उत्तर 4 यायला पाहिजे. सो ऑप्शन A आणि B मध्ये हे इलिमिनेट होतात आणि ऑप्शन C आणि D मध्ये आपल्याकडं आन्सर येतं. Aचं 4 आलं पाहिजे. मग राहिलेल्या याच्यापैकी बघूया आपण. आता याच्यावरून आपलं काय काय फिक्स होतंय बघूया. हे थिम्पू असलं पाहिजे, है ना. Aचं 4, येस. सो हे 2 इलिमिनेट झाले. Dचं 3 आहे, हे फिक्स आहे, तर त्याच्यामुळं हे पण फिक्स झालं. आता या दोन्हीपैकी बघायचं की बिमस्टेक एनर्जी सेंटर आणि सेंटर फॉर वेदर अँड क्लायमेट हे कुठं असेल. तर वेदर अँड क्लायमेट ऑब्व्हियसली हे नोएडामध्ये आणि एनर्जी सेंटर हे बेंगलोरमध्ये. सो ऑप्शन C इज द राईट वन. दिस वॉज अगेन व्हेरी फॅक्च्युअल, पण मी गेस केला इथं या दोन्हीपैकी, तर C इज द राईट आन्सर. Then which of the following pairs is not correctly matched? तर हे इंडियन आर्मीचे कॉर्प्स किती आहेत आणि त्याचे हेडक्वार्टर कुठं आहेत. अगेन दिस वॉज PCS लेवल क्वेश्चन, MPSC UP PCS वगैरे इकडचा क्वेश्चन तिकडे उचलून टाकलाय हा. सो याच्यामध्ये 33 कॉर्प्स जे आहेत ते श्रीनगरला नाहीये. दॅट वॉज अ व्हेरी फॅक्च्युअल थिंग. SSP वगैरे त्या एक्झामसाठी जे प्रिपेअर करतात त्या लोकांना हे फॅक्ट माहित असतात. UPSC वाले लोक शक्यतो इग्नोर करतात. सो दिस इज दॅट काइंड ऑफ फॅक्ट. Which of the following statement with respect to राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान is correct? है ना. सो रिवाम्प्ड राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान इज करेक्ट असं विचारलंय. तर याच्यापैकी जे आहे ते ऑप्शन अगेन शेअर ऑफ सेंट्रल फंडिंग फॉर रिवाम्प्ड ग्राम स्वराज इज 100% फॉर ऑल स्टेट अँड युनियन टेरिटरीज. हा जो तिसरा स्टेटमेंट आहे तर हे स्टेटमेंट इथं इलिमिनेट होतं. मग आपण 2 याच्यात फसतो, 1 and 2 आणि 2 ओनली.
तर अगेन ज्यांना हा पिरियड माहिती आहे, ग्राम स्वराज हे कायम महात्मा गांधींच्या मागं पुढे रिलेटेड असतं, तर त्यामुळं तो पिरियड नाही आहे त्याचा. ओनली 2 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज द करेक्ट. Which of the following countries are members of European Union? Again, this was a very expected question की EUचे मेंबर कुठले कुठले आहेत, कारण EUच्या मेंबरशिपवरून सध्या जगात फार मोठं भांडण चाललंय, रशिया युक्रेन भांडण. सो दॅट वॉज व्हेरी इझी क्वेश्चन इन दिस रिगार्ड, कारण हे फॅक्ट्स माहीत असायला पाहिजेत असेवाले. सो पोलंड आणि जर्मनी, दीज आर 2 मेंबर्स ऑफ EU. बेलारूस आणि स्वित्झर्लंड तर ती कंट्री याच्यात नसते कधी, भांडणात पडत नाही, कुठली साईड घेत नाही, इट्स न्यूट्रल स्टेट स्वित्झर्लंड. तर हे जरी माहीत असेल तरी ऑप्शन एलिमिनेट करता येतो. बाकी काही माहीत नसेल तरी सी द ओल्ड एलिमिनेशन ट्रिक्स जे आपल्याला 2022च्या आधी वापरायला यायच्या, सो दीज आर वर्किंग हिअर. सो दिस इज द थिंग. आता आपण आपले जे राहिलेले क्वेश्चन आहेत काही, मला वाटतं इकॉनॉमीचे क्वेश्चन शिल्लक आहेत, तर आपण त्या क्वेश्चन्स